तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं एच ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी आणलं तुमच्यासाठी आज न्यू ब्लॉग. आता आपण चाललो आहे बहिरमच्या यात्रेत, जे की अमरावतीवरून 65 किलोमीटर आहे. आणि गाडी आपल्याला सुविधा कधी होती सर्व्हिसिंग करून काय मग टाकलं पेट्रोल आणि निघालो पण बहिरमची यात्रा. आता पहिल्यांदा अंकुश दादा गाडी चालवत आहे आणि प्रतीक दादा आणि तेजस दादा समोर निघालेला आहे. तर म्हणतात तशी तर प्रतीक दादा थांबला होता ना ब्लॉक काढण्यासाठी. मग काय प्रतीक दादा ब्लॉक काढून घेतला आणि निघालो आपण आपल्या बहिरमला जायसाठी. मग हे म्हणतात आपल्याला शिराळा नावाचं गाव लागलं, इले पण घेऊन घेतलं ब्लॉगमध्ये. मग काय निघालो आपण रस्त्यानं. त्याचा इकडे एक चांदूर बाजारला असं खूप छान असं हे मंदिर दिसलं आपल्याला बाहेरून. पण हे आपण याच्या वेळेस तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एकदम मजा येऊन जाईल. तर म्हणतातच आपल्याला ही एक नदी लागली, चांगली होती नदी. मग काय पुढं आलो तर मेंढं पण दिसली, इथं मेंढर चालले होते. हो पाहत होते, याच्यासोबत आपल्याला हुंट पण दिसले. असं तर मी पहिली वेळेसच पाहिलं. तुम्ही पाहिलं का याच्या पहिले कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा युनिक ह्या होय बैलगाड्या. पहा अशा बैलगाड्या आपल्या इकडे दिसते का नाही. इकडून लागले आपल्याला डोंगर रांगा म्हणजे पहाड. समजा छोटा चिखलदऱ्याला आलो असं काहीतरी फिलिंग येत होती. हे होय आपलं बहिरम. आता पहा आपण पोचलो बहिरमले. इथे कंटिन्यू 45 दिवस अशी यात्रा भरत असते म्हणते बा. कारण की आता आपले 4-5 दिवसच राहिले होते म्हणजे यात्रेचे, म्हणून एवढी गर्दी काही दिसत नाही. पण दुकाने A to Z सगळंच भेटून जाईल तुम्हाला इथं. इथचं फेमस म्हणजे असते ते काय म्हणतात त्याला, हंडी म्हणतात. मटण शिजवते हंडी, ते बहिरमला हे शिजवत असतं इथं. मग आपण इथून एंट्री करून घेतली आणि निघालो वरतं मंदिरात दर्शन करायला जायसाठी. तर चला दाखवत तुम्हाला आता वरती गेल्यावर. तर पोचलो आपण, गाडी पार्किंग मध्ये लावून दिली मित्रांनो. तर आपण फायनली पोचलो आहे बहिरममध्ये. इकडे दाखवतो तुम्हाला. इथून पैदल जायचा रोड आहे. आपण गाडीने आलो डायरेक्ट वरती. इकडे समोर यात्रा भरली, हे मंदिर. चला आता समोर दाखवतो तुम्हाला आणखी अंदरचं. मग काय सगळ्यात पहिले आपण आलो पायावर पाणी घ्यायसाठी. इथं पिण्याचे पाणी होते, आपण पाणी पिऊन घेतलं, गोईला करून घेतला, पायावर पाणी घेतलं. आणि पब्लिक आज पण आहे. शेवटले 2-3 दिवसच राहिले आहे, तरी पण पब्लिक काही रेस सोडत नाही. मग आपण लागलो लाईनीत दर्शन करायला जायसाठी. चला आता मी पण दर्शन करतो आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या. पाहू शकता तुम्ही, असे भव्य मोठं बहिरम आहे हे. इथे लोक तूप वगैरे लावतात त्याला आणि कॉईन फेकून विश पूर्ण होतात असं मानलं जातात. आता काय ते माहीत नाही मला. मी पण पहिली वेळेस आलो आहे बहिरमला. पाहू शकता इकडे त्यांनी हवन पेटवलं होतं. इकडे इंटरेस्टिंग एक गोष्ट म्हणजे आणखी ते नारळ फोडासाठी मशीन सुद्धा आहे. ते पण मशीन दाखवतो तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत पहा फक्त. हे बा, हे होय ते मशीन नारळ फोडाची. लोक इथं नारळ फोडतात, लहान लेकरापासून तर सगळे. मग काय बजरंगबली महाराजचे पण दर्शन करून घेतले आणि इकडे निघालो आपण गणपतीपाशी. इकडे गणपतीची मूर्ती आहे अशी खूप छान. व्हिडिओमध्ये ती लहान दिसत आहे पण खूप मोठी अशी मूर्ती आहे. तुम्ही जर आले बहिरमला तर नक्की आहे एक वेळा इकडे. मग काय पार्किंगमधली आपली गाडी काढून घेतली आणि निघालो आपण यात्रा फिरायला जायसाठी. कारण की आपल्याला यात्रा फिरायचंच होतं. सगळ्यात पहिले आपण दर्शन करून घेतले, कारण की मग नंतर दर्शन करायला वेळ राहत नाही. आणि अजून परत आपल्याला गावाला पण जायचं आहे. अमरावतीवरून फक्त 65 किलोमीटरवर अंतरावर आहे बहिरम आणि इथून चिखलदरा 50 किलोमीटर आहे. आले तर नक्की या. इकडे सगळे दुकानं होते, दुकानं वगैरे पाहिले मस्त. घ्यायचं तर आपल्याला काही नव्हतं, पण त्याच्याच दादा म्हणे हंडी घेतो म्हणे. मग आपण भाव वगैरे विचारून घेतले त्यांना कसं काय आहे. तर मग आलो आपण यात्रेत. पाहू शकता यात्रा पण आज काही एवढी पब्लिक होती नाही. इकडे आतमध्ये पब्लिक होती. आपण काय फिरून राहिलो होतो ना भाऊ यात्रा लंगलंग कुत्र्यासारखं. मग आपल्याला लागली भूक, कारण की आपण काही जेवण करून आलो नव्हतो. मग आपल्याला लय जोरात भूक लागली होती. मग चला म्हटलं नाश्ता करू. मस्त नाश्ता गिष्टा करून घेतला. मग आलो ज्यूस प्यायसाठी. मस्त ज्यूस पण आलो आहे ज्यूस. मला जेवढं सोपी वाटते की ब्लॉग बनवणं खूप सोपी आहे बा. आता मोबाईल पडला, हा जर कार्ड नसता तर 21,000 पाण्यात गेले असते. खूप स्ट्रगल आहे जीवनात. प्रतीक दादा हजूर राहिला बा. प्रतीक दादा हजूर राहिला. मजा घेते आपल्या गरीबाची.
आता चाललो आपण गावाकडे. दादा हंडी घेत आहे. इकडे खूप फेमस आहे ही हंडी बैरमची. आता माझं पण मूड खूप ऑफ झालेला आहे मोबाईल फुटल्यामुळे. आता कमीत कमी 200-250 रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज. आणि हा खर्च वेगळा. चला जाऊ द्या, आता खूप स्ट्रगल आहे जीवनात, होत राहते. फक्त आता कृपया करून अजून समोर काही व्हाव नाही. मोबाईल नाही फुटत. मोबाईल फुटू शकते काही सांगणार नाही. आता जर पडला आता तुमचं काही होऊ शकते. चला भेटूया आता समोर आणखी काही ब्लॉग बनव. तरी ब्लॉग बनवू आपण. ब्लॉग बनवून बंद करून नोकियाच्या डब्बीनं ब्लॉग बनवू. पण आता ब्लॉग बनवू रोज. 4 लोग क्या बोलेंगे इसका विचार नाही करणे का आपण. ते लोक माझ्या तोंडाकडे पाहून राहिले पण मी कायचाच विचार करत आहे का नाही. आता मी गाडी चालवणार 4 आहे. लोक काय, 4 लोक आपणच आहे. 4 लोक आम्हीच आहे. हे बा दिसले. हा एक माझ्या मागचा. मग काय केली ना आपली गाडी चालू आणि निघालो चांदूर बाजारला जायसाठी. कारण की आपल्याला सगळ्यात पहिले आता जावं लागते चांदूर बाजारला. हे लोक पाहू शकते इकडला नॅचरल लोक. मित्रांनो आपण चांदूर बाजारमध्ये आलेलो आहे. आता दुसऱ्याचा रस घेतो आता. कारण की काही मनाची गेली नाही आणि निघतो आपल्या अमरावतीला जायसाठी. तर हे पाहू शकता अशा प्रकारची उसाचा रस काढायची मशीन असते. तुम्ही कधी पाहिली नसेल पण आता पाहून घ्या. मग मस्त आपण ज्यूस पिऊन घेतलो. वा वा एकच नंबर ज्यूस होता थंडगार. मग निघालो आपण चांदूर बाजारला जाण्यासाठी. कारण की आपल्याला चांदूर बाजारच्या पुढं आपल्याला मित्रांनो आता आपण अमरावतीला जात होतो. चांदूर बाजारमध्ये हे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही. आता इथे आलेलो आहे आपण. दर्शन वगैरे करतो पाहू शकता तुम्ही. खूप छान असं प्रसन्नमय वातावरण आहे इकडे. इथे चप्पल वगैरे काढायसाठी व्यवस्था केलेली आहे यांनी. हे बा मस्त आपण दर्शन करून घेतले. खूप शांतमय असं वातावरण होतं. हे बाहेर येत नाही तर प्रतीक दादाने माय मस्त 2-3 फोटो काढ म्हणे. कॅमेरामॅन तर होतच आपल्यासोबत अंकुश बावनकुरे. मग काय हे गेले फोटो काढायसाठी. कॅमेरा नव्हता पण मोबाईल काही कमी आहे का भाऊ आपला. आणि तुम्हाला जर फोटो गिटो काढायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. अंकुश दादाला सांगतो मी कमी पैशात द्यायला लावतो तुमचा जुगाड जमून. तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहे रूमवरती दादाच्या. हा ब्लॉग इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.